एक हप्ता ना एक वीक एक हप्त्यापूर्वी मला जीवनने फोन केला होता आपल्याला नाव अरे अपना नाम तो यार कर नाम क्या अभी मैंने बताया ना बता नाम में क्या रखा है यार नाम में क्या रखा है नाम में क्या रखा है हाँ तो एक हप्ता पहिले मला जीवनने फोन केला होता आपल्याला पट्टा फोर्ट वर जायचंय बरं जाऊ ना सगळ्यांना सांगू आणि जाऊ 5-6 जण कोण असेल तर जाऊ आपण सगळे मिळून आम्ही बोललो ठीक आहे आम्ही तिघंच म्हणजे आम्ही तिघं फिक्स होतो मी जीवन आणि कुशल बोल कोणी येऊ आणि ना येऊ आम्ही तर जाऊ मग आम्ही निघालो तर मग आम्ही अजून आज आम्हाला निघायचं संध्याकाळी आमची म्हणजे फिक्स झाली ती जीवन तर आज सकाळी मॉर्निंगच आलेलं इकडं आणि आम्ही संध्याकाळी आम्ही फिक्स होतो संध्याकाळी आम्ही येणार होतो इकडं तर आम्ही संध्याकाळी आलो आणि तेवढा जण आम्हाला जॉईन झाले अजून पण ते अचानक कॅन्सल झाले त्यांनी फोन बिन उचलणं बंद करून दिलं आणि सगळं काय खतम झाला कैंसल ग्रुप जो होता है ना बीच में आता है और बीच में बोलते हम कैंसिल मैं आऊंगा बोलता है और आता है नहीं टाइम पे आता नहीं टाइम पे टांग देने वाले लोग वो ऐसे वो दोस्त है वो आए नहीं वो छोटे ठीक है वो अलग पार्ट है तो फिर हम लोग निकले फिर इन लोग एक सन्नी करके एक बंदा है और एक जीवन इन दोनों तो मॉर्निंग में आ गए थे फिर मैं और जीवन मैं और कुशल हम 6:21 का ट्रेन पकड़ के हम लोग आ गए और फिर हम ऑन द स्पॉट हमने प्लान किया कि विशाल को लेके आना है तो विशाल हमको ऑन द स्पॉट ज्वाइन हो गए डायरेक्ट विशाल और काका तो वो हमको मिले और हम लोग यहाँ पे आए अभी इधर बैठे खाना पीना खाया सब इंजॉय कर रहे हैं अभी बॉन फायर चल रहा है हमारा और कल सुबह मॉर्निंग में हम 6 बजे ट्रैक स्टार्ट करेंगे फिर देखेंगे हम लोग क्या है ऊपर क्या नहीं ऊपर से व्यू देखेंगे अच्छा व्यू मॉर्निंग का व्यू कभी देखा नहीं है आज मतलब बहुत बार आया हूँ यहाँ पे ट्रैक करने के लिए पर मॉर्निंग का व्यू कभी देखा नहीं यहाँ का मॉर्निंग का व्यू कभी देखा नहीं और उसके वो साइड मतलब सामने के साइड में फोर्ट के पे नीचे मेरा गांव भी है पर मैंने ऊपर से कभी मेरा गांव देखा नहीं है ऊपर से मतलब मॉर्निंग का व्यू कभी देखा नहीं कल मॉर्निंग में देखेंगे तो कल देखेंगे क्या होता है कल डोंट टेक अ रॉन्ग वे ऊपर से मतलब कि वो फोर्ट के ऊपर से ओके तो आप सोचोगे कि ऊपर से देखेंगे क्या होता है क्या नहीं फिर अभी देखते फिर अभी कल अभी आज हमारा बॉन फायर चल रहा है जंगल में और आप यहाँ से मतलब कैमरा घूमेगा पूरा जंगल है कुछ नहीं दिखेगा चारों ओर जंगल है यहाँ पे चारों ओर जंगल है और हम लोग यहाँ पे बैठे हैं आम्ही तर बस पूर्ण सगळीकडे जंगल आहे पूर्ण आणि तिथे छोटासा एक हाऊस पण आहे तिथे साईडला तुम्हाला सकाळी आम्ही तुम्हाला दाखवतो तो हाऊस आणि वरती एकदम तारे दिसतात मोकळं एकदम क्लियर एकदम तारे बघा तारे जमीन पर ऐसा झालंय की तारे जमीन पर हम उनके साथ उनसे बात कर रहे हैं बस उनसे बात करें हम लोग बैठे नथिंग इज अनदर थिंग ऐसा लग रहा है आज असं वाटतं झोप तर काय येणार नाही पण बघू आता झोप तर काय लवकर उठणार पण नाही उठू लवकर जीवन सर बघू आता घेतं का नाही बघू जीवन सर काय जीवन सर तुम्हाला सांगितलं प्रॉपर आता काय नाही काय किल्ला काय नक्की काय झालंय किल्ल्यात कसं काय किल्ल्याला नाव कसं काय पडलंय ह्या किल्ल्याचं नाव दुसरा काहीतरी आम्ही पट्टा किल्ला बोलतोय आता त्याचं नाव काहीतरी दुसरं ते पण सांगतील तुम्हाला सो कंटिन्यू जीवन सर माझं नाव जीवन आमचा जवळजवळ 7-8 दिवसापूर्वी प्लॅन झाला की पट्टा किल्ला म्हणजे आपल्या विश्रामगडावर ट्रेकला जायचा आणि अजून आपल्याला काही ना काही शिकायला मिळेल त्याच्यासाठी आपण ट्रेक करत असतो तर ह्यावेळी बी तेच नियोजन होतं आणि त्याच्यामुळं साहिलने मी आणि कुशलने तिघांनी मिळून प्लॅन केला की बरं आपण जायचं ह्या तारखेला आपलं फिक्स आहे आणि त्याच्यानंतर मग तशी दिवस जसे कमी होऊ राहिले तसं आमची पण एक्साइटमेंट वाढू लागली आणि आम्ही ठरवलं आणि तो दिवस आज आला तर मी आणि शुभम जो व्हिडिओ ब्लॉगर आहे तो आम्ही दोघं सकाळी लवकर आलो कारण आम्हाला इथं काही गोष्टी शोधायच्या होत्या जे बघितलं नव्हतं ते बघायचं होतं थोडासा आजूबाजूचा परिसर हिंडायचा होता त्याच्यामुळं आम्ही लवकर आलो आणि साहिल आणि कुशल यांचं जरा ते जॉबला जातात आपलं शाळेमध्ये शिकवतात तर मग ते तिकडे जाऊन येणार होते मग त्याच्यामुळे त्यांना लेट होणार होतं मी त्यांना बोललो की ठीक आहे मग तुम्हाला जसा टाईम भेटत तसं मग जॉब वगैरे ड्युटी संपली की तुम्ही लवकर निघा आणि मग आपण रात्री भेटू किल्ल्यावर तसं
ठरल्याप्रमाणे सगळेजण भेटले. त्याच्यात विशाल आणि विशालसोबत आमच्यासोबत एक काका आले, त्यांच्या ओळखीचे विशालच्या, तर ते बी आम्हाला ते join आता झाले. आमच्या पण ओळखीचे झाले. आता ते आमच्या पण ओळखीचे झालेत. आणि विशेष असं आहे की आता घरी एवढ्या सगळ्या गोष्टी असताना तरी काका आमच्यासोबत आलेत, असं बहुतेक वेळा बघायला भेटत नाही. तरी पण मग ते आता आमच्यासोबत आलेत, फिरता एन्जॉय करतात, त्याची चांगली गोष्ट आहे. आता किल्ल्याचा विषय असा बोलायचा असा की हा किल्ला इसवी सन 1300 ते 1400च्या आसपास बांधला गेला आहे, बहामनी सत्तेच्या आसपास. म्हणजे आता जर आपण विचार केला तर जवळजवळ 700-800 वर्षापूर्वी हा किल्ला बांधला आहे. आणि त्याच्यानंतर हा किल्ला इथे जी प्रॉपर जमात राहते, जी महादेव कोळी जमात, तर त्यांच्याकडे गेला हा. म्हणजे इसवी सन तुम्ही समजू शकता का 1500च्या आसपास. त्याच्यानंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहाने जिंकून घेतला आणि इसवी सन 1626च्या आसपास हा किल्ला मुघलांकडे आला. आता शिवाजी महाराजांना भरपूर वाटत होतं की हा जो दक्षिण भाग आहे तो आपल्याकडे असावा. तर शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे हे आपले अमात्य होते, त्यांना सांगितलं की हा किल्ला आपल्याकडे आला पाहिजे. तसं हालचाली सुरू झाल्या आणि मराठ्यांनी 1671मध्ये हा आपला किल्ला, पट्टा किल्ला जिंकून घेतला. त्याच्यानंतर प्रसंग असा दिसतो याच्यामध्ये की जे आपले मराठी सरदार होते बाजी पालसकर, ते सुद्धा इथे म्हणजे राहण्यासाठी त्यांना हे ठिकाण खूप आवडायचं, तर ते इथं येतात भरपूर यायचे तेव्हा. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची जी शेवटची लढाई आपण बोलतो किंवा तर त्या लढाईमध्ये ती जालनाची लढाई होती. त्या जालनाची लूट जेव्हा शिवाजी महाराजांनी केली तेव्हा शिवाजी महाराजांच्या मागं मुघलांचं सैन्य लागलं. रणमस्त खान हा शिवाजी महाराजावर 10,000 फौजीनिशी धावून आला. तर मग आता करायचं काय, कारण शिवाजी महाराजांनी जालना लुटलं. त्याच्यामुळं लूट भरपूर सोबत होती आणि लूट सोबत असल्यामुळे आपली जी सैनिकांची जी धावगती होती ती संत गतीने चालत होती. आता संत गतीने चालत असल्यामुळे मुघलांचं सैन्य मागून येत होते आणि त्यांना नंतर औरंगाबादवरून सुद्धा सैनिकांची मदत मिळणार होती. त्याच्यामुळे मुघलांचं सैन्य वाढत होतं. The next day. की आम्ही 2 मिनटं झाले ट्रॅक चालू केला. मग ते रस्ता जो आहे खूप भारी आहे, काय स्लिप करायची काय असं हे भीतीच नाही आहे कोणाला की स्लिप होणार. एन्जॉय करतोय मी ट्रॅक. लेट्स कम एन्जॉय द ट्रॅक. बघा काय काय बघायला भेटणार तुम्हाला. बघा, यस, निसर्ग बघा, निसर्ग बघा, शांती बघा, फक्त आम्ही सोन करतोय. हॅलो, आता आपण आलोय मेन दरवाज्यावर. मेन दरवाजा बघून वाटते का आताच बनवलंय. सो आपण आलोय मेन दरवाजा. मेन गेट, त्याला मेन गेट म्हणतात. सो 2 मिनिटावरती आम्हाला मेन गेट भेटला. आता आम्ही वरती चढणार आहे. तुम्ही पाहू शकता, थोडा कॅमेरामॅन फिरवला ना तुम्हाला सगळे दिसणार. जायचंय आम्हाला सरांना. कोणत्या सरांना? साहिल सरांना पहिल्या जॅकेटांचा उतरलाय. 4 जॅकेट घातले. यस, एकच आहे. ठीक आहे. हे पहिलं आलंय काय? कुठे येतो पहिलं भुयार आहे? कुठे येतो नक्की? इकडे वरती आहे. रेस्ट रूम. निसर्ग बघा. हा ट्रॅक एवढा मस्त डेव्हलप झालाय, की तुम्हाला सांगू नाही शकत की असा ट्रॅक कुठेतरी डेव्हलप झाला असेल. मस्त सगळ्या सिक्युरिटी सगळ्या चांगलं आहे. इकडचे लोक पण चांगले आहेत. तुम्ही व्ह्यू बघू शकता. व्ह्यू बघा, मॉर्निंगचा व्ह्यू आहे. ते लोक बघतात ना की आम्हाला मॉर्निंगचा व्ह्यू बघायचा, सन बघायचा, प्रॉपर सन, तर इथंच दिसणार तुम्हाला. गुड मॉर्निंग.
इथं लक्ष्मण स्वामी महाराज गुफा ते इथं राहायचे. ओके, त्यांची गुफा तुम्ही पुढे येऊन बघू शकता. कॅमेरामॅन कॅप्चर इट. ओके, तुम्ही बघू शकता त्याची त्यांनी वन विभागाने लॉक करून ठेवले. ओके, तर इथं ते राहायचे लक्ष्मण स्वामी महाराज. त्यांचं 2001ला निधन झालं. त्यापासून त्यांनी नंतर ती बंद करून ठेवलेली गुफा. ओके ओके, तर आपण पुढे बघूया. भरपूर काय बघायला. हो, कॅरी ऑन. तर मित्रांनो, ही पण एक लक्ष्मण स्वामी महाराजांची एक गुफा आहे. ही एक त्यांचा राहायचं स्थान समजू शकतात. तिथे जे राहायचे त्यांचे शिष्य आणि ते त्यांचा निधन झाला होता 2001 साली. तर ही गुफा जी आहे आतमध्ये बघा तुम्हाला भरपूर काही पौराणिक वस्तू वगैरे सापडणार. जसे की आता गेट नंतर बघू शकता तुम्ही आतमध्ये इथे जे पिलर आहेत, पिलर वरनं आतमध्ये त्यांची राहायची सोय वगैरे सगळं आहे. आणि आम्ही काल आलो होतो तर त्या काकाने आम्हाला एक एक्सप्लेनेशन दिलं का इथली जी एवढी जागा आहे ही प्रॉपर इथं पाणी असायचं आणि इथं पाणी भरल्यामुळं बाहेरून तुम्हाला अंदाज येत नव्हता का आतमध्ये काय. आणि याला येण्यासाठी ओपनिंग फक्त एकच होती वरनं, त्या ओपनिंगमधूनच येता येत होतं. तर तुम्ही बघू शकता काय कमालचं आर्किटेक्चर असू शकतं इथं. फक्त अर्धवट पाणी भरलं, अर्धवट इथून पूर्ण पाणी भरलंय आणि इकडे अर्धी जागा पूर्ण कोरडी. विचार पण करू शकत नाही आपण इथं कोणी राहू शकतो काय. शिवाजी महाराजांचं हे आपलं शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र आहे. त्यांनी त्याच्यात सांगितलंय की आपले चांगले आंब्याची वगैरे फळं वगैरे झाडं लावायची आणि सागाची वगैरे वृक्षतोड करू नका असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. पुढे बघा. चला याच्यात आपलं फक्त एकच हे घ्यायचं, बोट घ्यायचं, झाडे लावा, झाडे लावा आणि असं कचरा नका करू. कोरली कोरू कातळात कोरलेलं आहे कोणी कातळ. याचा विषय असा आहे की इथून शत्रू सहजपणे चढू शकत होता. तर शत्रू चढू नये म्हणून त्यांनी ते इथं एक कोरून असं कातळ कडा बनवलं की इथून चढू नये. आता तिथं बी तुम्ही बघाल तर तिथं बी त्यांनी बनवून घेतलंय तटबंदी. चला पुढचा पॉईंट टू बी नोटेड. तर आता आपण अर्ध्या पट्ट्यापर्यंत आलोय. अर्धच मागं तुम्ही व्ह्यू बघू शकतात. काय व्ह्यू आहे. काय लोकांना सनसेटचा फोटो काढायचे. विशाल आला भाई. विशाल दादा आला. फोटो काढला ना आमचा. तर फोटो सेशन चालू आहे. लाईव्ह फोटो घे. मस्त मजा येते. जीवनदा नक्की या. थँक्यू. नक्की या. नक्की या किल्ल्याला भेट द्या तुमचे. तर मित्रांनो, हा एक मागचा गेट आहे. मागचा दरवाजा आपण बोलू शकता. हा एक जुन्या काळाचा दरवाजा तुम्ही समजू शकतात का, ज्याच्याने मागच्या साईड तुम्हाला उतरता येत असेल. सध्या बंद झालेलं आहे. अर्धा रस्ता तिथं दिसतोय, अर्धा काम गेलेलं आहे. आणि आता आपण बघू शकता हे आपलं पट्टाई देवीचं मंदिर आहे. आणि इथून जरा असं खाली याल तर हा जो आहे हा त्र्यंबक दरवाजा, याला आपण चोर दरवाजा सुद्धा बोलू शकतो. हा चोर दरवाजा आहे. आणि इथं जे तुम्हाला ही जी जमीन दिसते तिथं पूर्वीच्या काळी एक गाव वसलेलं होतं. तर ते गाव आता सध्या काही दिसत नाही आपल्याला काय. आणि हा असा व्ह्यू आपल्याला बघायला
राइट नाउ हमारा ट्रैक ये पट्टा किला, यहाँ पे ये पट्टा किला फिनिश हो गया है और ये हम है, ये हमारी कार है और हम टिटवाळा जा रहे हैं. हॅलो गाईज, हॅलो हाय. शेवटला आपण आता घरी निघालोय. शेवटला पट्टा किल्ला संपवून आम्ही पट्टा किल्ला दाखवते त्यांना. अरे पट्टा किल्ला बघा, फक्त पट्टा किल्ला बघा, बाकी बघू नका. बाकीचं डोंट लुक एनीवेअर, फोकस ऑन पट्टा किल्ला. झाड आणलं काकांनी, झाड आणलंय, झाड आणलं का? निघायची तयारी. ए मग चला, ओके बाय बाय फ्रेंड्स.